आपलं मन आपल्याला कळतं का हो? उत्तर आहे कळत नाही. जे मन आपल्याला रात्रंदिवस नाचवतं, त्याच्या तालावर आपण नाचत असतो, पण तेच मन आपल्याला कळत नाही. ज्याप्रमाणे आपल्या डोळ्याने आपल्याला हे सगळं जग दिसतं, परंतु आपला डोळा आपण पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या मनाने आपण या जगामध्ये सर्व काही अनुभव घेत असतो, सर्व काही आपली धडपड चाललेली असते त्याच्याच इशाऱ्यावर, आपलं क्षणाक्षणाचं वागणं, बोलणं, असणं, हे दिसणं, हे सगळं त्या मनावरच अवलंबून आहे. असं हे आपल्या संपूर्ण जीवनाचं कारभार ज्याच्या हातामध्ये आहे, ते मन आपल्याला माहीत नाही, ते मन आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून जी गोष्ट सगळ्यात जवळची असते ती माणसाला दिसत नसते. जसं आपला डोळा जर आपल्याला पाहायचं म्हटलं, आपला चेहरा जर आपल्याला पाहायचं म्हटलं, तर आपल्याला आरशामध्ये बघावं लागतं. म्हणून समोरचं हे एवढं विशाल जग बघू शकतो आपण, पण स्वतःला बघायचं तर एक साधन लागतं आपल्याला. तसंच आहे आपल्या मनाला. ते नेमकं आहे कसं, क्षणोक्षणी नेमकं ते काम कसं करतं, हे जाणण्यासाठी आपल्याला जागृतीचा अभ्यास करावा लागतो. की नेमका कोणत्या बोलण्याने आपल्यावर काय परिणाम होत आहे, नेमकं कोणतं दृश्य पाहिल्याने आपल्यावर काय परिणाम होत आहे, नेमका कोणत्या गोष्टीचा आपल्याला कसा अनुभव येतोय, त्याच गोष्टीचा अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा घेतल्यानंतर तो अनुभव कसा बदलतोय, हे सगळं जे काही घटित होत आहे आपल्या जीवनामध्ये, या सगळ्याविषयी आपल्याला जागृती नाही. एखादी गोष्ट मला लगेच प्रिय कशी वाटते, एखादी गोष्ट ऐकल्या अप्रिय कशी वाटते, ती काहीच आपण जाणीवपूर्वक केलेलं नसतं, पण एक सवयीचा भाग ती गोष्ट करत असतं. हे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सवयीनेच, यांत्रिक पद्धतीनेच आपल्या जीवनामध्ये घडत असतात. एखादा विशिष्ट व्यक्ती पाहिल्यानंतर येणारी प्रतिक्रिया ही आपोआप सवयीने आतून येत असते. हे स्वतःचं जे काम करते मन, पूर्वस्मृतीवर आधारित त्याचं काम चालू आहे. म्हणूनच ते म्हणतो मी सवयीवर ते काम चाललेलं आहे आणि या विशिष्ट सवयीचे आपण गुलाम आहोत. परंतु ही जाग येण्यासाठी आपल्याच मनाला पाहण्याचा अभ्यासच